बघा, एका गावात 40% महिला आणि 50% पुरुष आहेत. उर्वरित 10% मुले असतील आणि महिलांची संख्या 6000 असेल तर त्या गावची लोकसंख्या किती असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, प्रश्नामध्ये महिलांचं टक्केवारीतील प्रमाण, पुरुषांचं सुद्धा टक्केवारीचं प्रमाण आणि बालकांचं सुद्धा टक्केवारीचं प्रमाण दर्शवलं. गणितमध्ये गावामध्ये 40% महिला आहेत, म्हणजे महिलांचं प्रमाण 40%. गावात पुरुषांचं प्रमाण 50% आणि उर्वरित 10% हे बालकं आहेत. लक्षात घ्या, प्रश्न गुणोत्तराचा, म्हणजे यांचं जे प्रमाण आहे या प्रमाणाचं गुणोत्तर काय बाबा लेकरांनो लक्षात घ्या. तर हे इथं येते बघा, 10 चूक 40, 10 पाची 50 आणि 10 एक 10. याचा अर्थ बालक, महिला, पुरुष आणि बालक यांचं लोकसंख्येतील प्रमाण 4:5:1. प्रत्यक्षात महिला किती, पुरुष किती, बालकं किती काढण्यासाठी चलपद x वापरायचं. प्रश्न आम्हाला म्हणतो की महिलांची संख्या 6000, म्हणजे महिलांचं हे जे प्रमाण लेकरांनो 4x आहे, हे 4x म्हणजेच हे 6000 होत. ह्या दोन राशी, हे दोन पद परस्परांना विरुद्ध असलेले ॲज इक्वल आहेत. समीकरण स्वरूप महिला 4x आणि प्रत्यक्षात महिलांची ही संख्या 6000. ह्या दोन्ही गोष्टी ॲज इक्वल आहेत. पुढं चला सर, एक्सला एकटं करा. 6000 आणि इथं 4/x म्हणजे काय, तर हा 4 15 60, त्यावर हे 2 शून्य. लक्षात घ्या, एक्स म्हणजे 1500, हा 1500 भाग जातो. एक्सचा व्हॅल्यू 1500 आला. गावाची एकूण लोकसंख्या विचारली म्हणून हा एक्सचा आलेला व्हॅल्यू इथं प्रत्येक समीकरणात मांडा. एक्स 4 सोबत गुणिला एक्स म्हणजे हे 1500. लक्षात घ्या, म्हणजे 15 चूक 60, त्यावर हे 2 शून्य. गावात महिलांची संख्या 6000. ओके, ती प्रश्नामध्ये आम्हाला सांगितलेली आहे. मग आता 5 सोबत एक्स गुणिला म्हणजे 5 सोबत हे 1500 गुणिला 7500 लेकरांनो गावामध्ये पुरुष आहेत आणि एक्सचा व्हॅल्यू 1500. याचा अर्थ हे 1x आहेत, म्हणजेच गावामध्ये बालकं किती, तर 1500. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे सगळी बेरीज करा. काय बाबा, 6000 महिला, 7500 पुरुष आणि बालकं 1500. 7500, 500, 8000, 9000 आणि 6000, 15000 हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे त्या गावची एकूण लोकसंख्या विचारली प्रश्नामध्ये किती, तर 15000 हे विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, लोकसंख्येतील वाढ किंवा घट ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.